एतसुरासुरमनोचिन्दवन्दितम् दोदगायिकं ममलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् शेषे पुणतीर्थयरे तसौवसिद्धे विशुद्धस्वभावे तमनेयनामदंसनं चरिततव विर्यायारि ते ते सौवे समगं पतेयमेव पतेयम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे केते इच्छाहरन्तानं सिद्धान्तनमोगणहरान् अजावयवगानं तावनं चैव सौवेतिम् तेसिं विशोधदर्शनं नाणपाणसमं समासेज्यम् उपसम्पयामि सम्मम् जत्तो निवासम्पत्ति। गाथा नंबर 34 गाथा पाठ। उत्तम जिनोवदितम् ओगलदव्वपगेहिं वयनेहिं तं जाननायिनानं सुत्तस्य जानना बनिया। आचार्य कुंद कुंद भगवान विरचित प्रवचनसार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञा गुणाधिकार। आचार्य सर्वज्ञ भगवंतापासून सम्यक ज्ञानी जेवढे जीव आहेत ते सगळे सांगतात की प्रत्येक जीवाचा स्वभाव एक उपयोग मात्र, चेतना मात्र, जाणणे मात्र स्वभाव आहे, शुद्ध। आणि त्या स्वभावामध्ये एका समयामध्ये तीन लोकातील अनंत पदार्थांना युगोपयुगोपत पाहणे आणि जाणणे ही शक्ती आहे। पण अशा स्वभावाला हा आपला जीव अनादी कालाच्या संसारामध्ये विसरून पर्यायामध्ये प्रगट असणाऱ्या ज्ञानाला आपला स्वभाव मानून त्याच्यात रमला, पर्यायमूळ झाला, पर समय होऊन संसारात भटकत आहे। अशा जीवाला आचार्य जे साध्य असिद्ध आहे त्याची ओळख करून देत आहे व त्याच्या आश्रयाने जीव सम्यक युक्ती होऊन मोक्ष मार्गस्थ होऊन भावी नैगम ज्ञाने पूर्ण शुद्ध केवल ज्ञान पर्यायाला प्राप्त होऊ शकतो। असं कोणी नक्कड भव्य जीव हे अशा आपल्या स्वभावाचा देवगुरु शास्त्राच्या माध्यमातून जाणून श्रद्धान करेल, अनुचरण करेल, तो सम्यक युक्ती होऊन अल्पकाळामध्ये निर्वाणाला प्राप्त होईल। आणि जो जीव अशा प्रकारे श्रद्धा ज्ञान अनुचरण करणार नाही
तो जीव निमित्त मिळाले असताना सुद्धा उपादांमध्ये पुरुषार्थ करणार नाही, तर त्या जीवाचं भगवान दिनवाणी सम्यक ज्ञानी गुरु सांगतात त्याच्याने भवितव्यता योग्यता आली नाही, त्याला कोणीही काही करू शकत नाही. अशा प्रकारे सांगत असताना मागटल्या 33 गाथेमध्ये आचार्य सांगितलं की केवली भगवान आणि श्रुत ज्ञानी यांच्या ध्यानाचा विषय, अनुभवाचा विषय याच्यामध्ये काहीही फरक नाही. म्हणून केवळ ज्ञानी आपल्या कारण परमात्म्याला काही विशेष रूपाने जाणतात आणि आम्ही छद्मस्त आमच्या अतींद्रिय भावतृत ज्ञानाच्या द्वारे काही त्याला कमी जाणतो असं जर कोणी समजत असेल, मानत असेल, क्षोभ करत असेल, दुःखी होत असेल, तर अशा जीवाला आचार्याने समजावून सांगितलं की दोघांचा विषय समान आहे, दोघांचं साधन अतींद्रिय प्रमाण आहे आणि दोघांना फळ अतींद्रिय सम्यक आनंद आहे. म्हणून असं जाणून जो निशंक होतो तोच जीव काय करतो, सर्वज्ञाच्या वाणीमध्ये, गुरुमध्ये, शास्त्रामध्ये शंका ठेवत नाही, निशंक होतो आणि निशंक होऊन आपल्या निशंक आत्म्याचं ध्यान करतो, तो सम्यक व्यक्ती होतो. या पद्धतीने मागटल्या 33 गाथेमध्ये सांगितलं आणि 33 गाथेमध्ये 3 अंक 2 वेळेला आहेत आणि तिन्ही अंकाचे मुख एकाच बाजूला आहे, जे केवलीच्या ज्ञानाचा विषयरूप रत्नत्रय शुद्ध आत्मा आणि श्रुत ज्ञानाचा ध्यानाचा विषय निश्चय रत्नद्रूप आत्मा दोघेही समान आहेत. असं 33 आकड्याचे दोन्ही मुख एका बाजूला आहेत. तेही आचार्याने आपणाला त्या अंकामधून दाखवून दिलं. किंवा जो एक निश्चय रत्नत्रयाचा आश्रय घेतो त्या जीवाला पर्यायामध्ये रत्नत्रयाची प्राप्ती होते आणि रत्नत्रयाच्या प्राप्तीमुळे निर्वाणाची प्राप्ती होते. हेही त्या गाथेच्या अंकाच्या माध्यमातून सांगितले. आता 34 नंबर गाथेला अमृतचंद्र आचार्य टीका सांगतात. अब ज्ञान की श्रुत उपाधिकृत भेद को दूर करते हैं. जे ज्ञानामध्ये श्रुत हे काय उपाधी आहे, विशेषण आहे आणि ज्ञान विशेष आहे. मग उपाधी म्हणा, विशेषण म्हणा, हे काय आहे, त्या भेदाला दूर करतात. अर्थात ऐसा बतलाते हैं कि श्रुत ज्ञान भी ज्ञान ही है. मग ती उपाधी जर काढली श्रुत, तर त्या श्रुतामध्ये सुद्धा ज्ञानच आहे. श्रुत रूप उपाधि के कारण ज्ञान में कोई भेद नहीं होता. मग त्या ज्ञानाला श्रुत उपाधी म्हणा, विशेषण म्हणा, हे जरी लावले तरी ज्ञानामध्ये काहीही भेद होत नाही. ज्ञान ज्ञान मात्रच स्वरूप आहे. असं या ठिकाणी आचार्य आपल्याला आपला ज्ञान स्वभाव उपाधीने रहित आहे अशा स्वभावाचा आपणाला काय करत आहे, ओळख करून देत आहे. जाणून घ्या, श्रद्धान करा आणि त्या रूपाने अनुचरण करा. गाथा नंबर 34. अन्वयार्थ. सूत्र अर्थात उद्गल द्रव्यात्मक वचनों के द्वारा
जिनेन्द्र भगवान के द्वारा उपदिष्ट वह उसकी नियुक्ति ज्ञान है और उसे सूत्र की नियुक्ति कहा गया है. त्या सूत्रच्या नियुक्तीला श्रुत ज्ञान म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आचार्यांनी सूत्राचं जे ज्ञान आहे त्याचंच नाव आहे श्रुत ज्ञान. मग सांगितलं मग सूत्र कशाला म्हटले, ज्यामध्ये अक्षर शब्द थोडे आहेत आणि भाव विशाल भरलेला आहे त्याला म्हटलं जातं सूत्र. एक दुसरं सूत्र दोन प्रकारचे आहेत, एक द्रव्य सूत्र आणि एक भावसूत्र. मग जे द्रव्य सूत्र आहे ते पुद्गलात्मक आहे, भावसूत्र आहे ते ज्ञानात्मक आहे. म्हणून श्लोक वार्तिक मध्ये पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी आचार्याने सांगितलं की सूत्राची श्रुत ज्ञानाची चर्चा करत असताना सूत्र तर भावसूत्र आणि द्रव्यसूत्र असे दोन भेद आहेत. भावसूत्राचे कर्ता सर्वज्ञ भगवान आहेत आणि द्रव्यसूत्राचे कर्ता क्षौक्षमिक ज्ञानी श्रुत ज्ञानी जीव आहेत. मग भावसूत्र सर्वज्ञाच्या दिव्यधोरणीमध्ये भावसूत्र निघाले. भाव आणि सूत्र जे 6 द्रव्य त्यांचे गुण आणि त्यांच्या पर्याय, त्यांचे द्रव्य गुण आणि पर्याय यांचं जे भावाचं स्वरूपाचे कथन केले गेले ओंकार दिव्यध्वनीतून. म्हणून सर्वज्ञ भगवान भावसूत्राचे कर्ता आहेत आणि द्रव्यसूत्र जे आहे त्या द्रव्यसूत्राचे कर्ता गणधर आदी क्षौक्षम सम्यक ज्ञानी आहेत, ते द्रव्यसूत्राचे कर्ता आहेत. द्रव्यसूत्राचे कर्ता जीव जे आहेत ते 3 कषायच्या चौकडीचा अभाव असणारे असे सम्यक ज्ञानी आचार्य उपाध्यायी साधू ज्यांनी रचना केलेली आहे आणि द्रव्यसूत्राची रचना करणारे जीव. द्रव्यसूत्र सांगत असताना मौखिक किंवा लिपिबद्ध करत असताना संज्वलन कषायच्या रागाच्या परिणतीने सहित असतात, पण लिहिण्याचा आणि सांगण्याचा भाव हा राग आहे आणि रागाने सांगण्याचा आणि लिहिण्याचा परिणाम छद्मस्थानाचा होतो. सर्व ज्ञाना राग नाही, वीतराग आहे. म्हणून त्यांच्यावरती भावसूत्राचे कर्ता आहे, द्रव्यसूत्राचे कर्ता नाही. आणि त्यांच्या भावसूत्राच्या माध्यमातून गंधर आदीने ते सूत्र ऐकून पुद्गल भाषा वर्गणेला ऐकून त्या रूपांनी द्वादशांगाची रचना केली. म्हणून द्वादशांग हे सर्वज्ञाच्या दिव्यध्वनीतून निघाले. म्हणून गंधराने लिहिले. म्हणून
लिहिणाऱ्याचा आरोप सर्वज्ञावरती करून सर्वज्ञ द्वादशांगाच्या वाणीचे कथन करणारे आहेत असं म्हटलं गेलं. म्हणून त्या ठिकाणी स्तोत्र कुणाला म्हटलं? मग या ठिकाणी सांगितलं पुद्गल द्रव्यात्मक वचनाच्या द्वारे. जे कोण आहे? पुद्गल द्रव्य. आणि त्या पुद्गल द्रव्याच्या वचनाच्या द्वारे. मग ते पुद्गल द्रव्याचे वचन जिनेंद्र भगवंताच्या द्वारे उपदिष्ट, जे जिनेंद्र भगवंताच्या दिव्यधुनीची आहे, ती सर्वज्ञाची भगवंताची दिव्यधुनी पुद्गल द्रव्यात्मक आहे, वचन रूप आहे. कारण केवलीला 3 योगामध्ये काय योग आणि वचन योग आहे. मग त्या वचन योगाच्या आधारे दिव्यधुनी खिरली. मग अशा जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले कथन केलेले त्यांच्या दिव्यधुनीने जे पुद्गल द्रव्यात्मक वचन, त्यालाच सूत्र म्हटले जातात. आणि जिनेंद्र भगवंताला कथन केलेले सोडून बाकी जे अल्पज्ञ आहेत, कुमतावलंबी आहेत, मिथ्यादृष्टी आहेत, यांच्याद्वारे सांगितले गेलेल्या पुद्गल वचनाच्या द्वारे सांगितले गेलेले लिहिलेले त्यांना सूत्र म्हटलं जात नाही. अत्यंत की जिनेंद्र भगवंताच्या द्वारे सांगितलेलेच हे अस्थिरूपाने आणि अन्य कपिलादिकाच्या द्वारे त्यांना सूत्र संज्ञा नाही. मग त्यांना सूत्र संज्ञा नाही. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या कथन केलेल्या पुद्गल द्रव्यात्मक वचनाला सूत्र संज्ञा प्राप्त होते. कारण का? सूत्र जे सांगितले गेले जिनेंद्र भगवंताच्या द्वारे, तर त्या सूत्रामध्ये एक परमाणु, एक प्रदेशी परमाणु, एक प्रदेशी कालाणु, अनंत प्रदेशी आकाश, संख्यात प्रदेशी धर्म अधर्म प्रत्येक जीव, हे जे 6 द्रव्य आहेत, हे 6 द्रव्य अनेकांतात्मक आहेत. मग जिथे अनेकांतात्मक वचनाच्या द्वारे वस्तूचे कथन केले, त्याच पुद्गल वचनाला सूत्र संज्ञा प्राप्त होते. आणि अन्य सर्व मतावलंबी आहेत. एकतर त्यांच्यामध्ये सर्वज्ञ नाही, अल्पज्ञ आहे, राग द्वेषाने सहित आहे, आणि त्यांच्यामध्ये मिथ्या एकांताचे कथन आहे. म्हणून कोणाच्या वचनाला कोण सांगितले त्यांना सूत्र संज्ञा प्राप्त होते, अन्य कोणालाही सूत्र संज्ञा प्राप्त होत नाही. म्हणून ते सांगतात की असं जिनेंद्र भगवंताच्या सांगितलेले जे दिव्यधुनीच्या द्वारे निघालेले वचन, आणि तेही भाषा वर्णाची पुद्गलात्मक भाषा वर्णाची ओम ध्वनिरूप निघालेले शब्द आहेत. पण त्या शब्दाला जाणून त्या सूत्राचं जे ज्ञान आहे, नप्ती म्हणजे ज्ञान आहे, त्याला सूत्राच्या नप्तीला श्रुत ज्ञान म्हणतात. ते श्रुत ज्ञान हे काय झालं? लक्ष झालंय. आणि हे श्रुत ज्ञानाचं लक्षण केलेलं आहे.
मग आपण जे वेळेला सामान्य रूपाने सांगतो मनाच्या द्वारे होतं त्याला पण श्रुतज्ञान म्हणतात, बनयाला श्रुतज्ञान म्हणतात, अनुभूतीच्या वेळेला असणार ज्ञानाला श्रुतज्ञानाला श्रुत म्हणतात. मग ती व्याख्या आणि या व्याख्यामध्ये फरक आहे. भाव हा सर्व ठिकाणी आहे, पण या पद्धतीने कथन मुख्य रूपाने अन्य ठिकाणी केलं जात नाही. मग त्या ठिकाणीही ज्या ठिकाणी सूत्राचं जे ज्ञान झालं, नक्की म्हणजे ज्ञान झाला, निर्णय झाला, त्या निर्णय होणाऱ्या ज्ञानालाच श्रुत ज्ञान म्हटलं जातं. सूत्राची न्यप्ती म्हणून श्रुत ज्ञान म्हटलं जातं. एक आणि जिनेंद्र भगवंताने ज्याप्रमाणे अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूचे कथन केलेले आहे, अशा अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तूचे जिनेंद्र भगवंताने कथन केले आणि तिथे समोषणमध्ये साक्षात असताना विद्यमान तीन गतीतले जीव ते ज्यावेळेला भगवानची दिव्यध्वनी निघते ओंकार, आणि त्यावेळेला त्यांची ओंकार ध्वनी काय होते, एक अपेक्षेने सांगितलं की मागत जातीचे देव ते त्या दिव्यध्वनीला हे करतात, सगळीकडे पसरतात. एक ठिकाणी असलेल्या भगवंताची दिव्यध्वनी निघाल्यानंतर 1 योजन पर्यंत त्याची दिव्यध्वनी ऐकायला येते. म्हणजे भगवंताच्या संपूर्ण अंगातून निघालेली ओंकार ध्वनी, ते शब्द निघाल्यानंतर धर्मद्रव्याच्या निमित्ताच्या माध्यमातून त्या समोषणमध्ये 12 सभामध्ये बसलेल्या जीवाच्या कर्णेंद्रियाच्या पुटलामध्ये येऊन शब्द थडकतात आणि त्या कर्णेंद्रियाच्या पुटलामध्ये असणाऱ्या द्रव्येंद्रियाच्या ठिकाणी भावेंद्रिय आत्मप्रदेशाची जी रचना आहे आणि त्या आत्मप्रदेशाच्या रचनेमध्ये जो ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या द्वारे त्या दिव्यध्वनीच्या शब्दाला ऐकून त्या अनेकांतात्मक वस्तूच्या सूत्राचं जे ज्ञान झालं, त्या सूत्राची न्यप्ती त्याचं नाव श्रुत ज्ञान. जी अशा प्रकारे तिथे असणाऱ्या जीवांचा साक्षात. नंतर गंधर्व अंगपूर्वाचे ज्ञाता रुद्धिधारी मुनिराज ते जेव्हा सर्वज्ञ भगवंताच्या परंपराने गंधराच्या परंपराने आलेली त्यांनी सांगत असताना त्यांच्या वचनाला घेऊन ऐकणारे जे श्रोते आहेत, मग त्या श्रोत्यांच्या कर्णेंद्रियापासून वक्त्याचे भाषा वर्णनाचे शब्दरूप झालेली परिणती श्रोत्याच्या कर्णेंद्रियापासून ते शब्द थडकतात, पोकळीमध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी श्रोता त्याच्याद्वारे त्या सूत्राच्या गाथेच्या सूत्राच्या टीकेचा जसाचा तसा रूपाने ज्ञान करतो, निर्णय करतो. त्या निर्णय करणाऱ्या ज्ञानाला सूत्राच्या न्यप्तीला श्रुत ज्ञान म्हटले गेले. मग सूत्र, वचन, शब्द हे निमित्त आहेत. सूत्राला निमित्त करून नैमित्तिक जीवामध्ये जे जाणण्याचं कार्य झालं, ज्ञानामध्ये निर्णय झाला, त्या निर्णय होणाऱ्या सूत्राच्या न्यप्तीचं नाव श्रुत ज्ञान आहे.
या पद्धतीने आचारणे. सूत्र कोणाला म्हणायचं, सूत्राचं लक्षण काय आहे आणि कोणाच्या सूत्राला सूत्र म्हणायचं, अन्य कोणाच्याही अज्ञानी छद्मस्ताच्याला म्हणायचं नाही. आस्तीने यांच्यासाठी सर्वज्ञ भगवंताने सांगितलेले आणि नास्ती रूपाने यांना सोडून अन्य रूपाचे नाही. मग त्यांच्यानंतर गंधरादीपासून परंपरापर्यंत जे जे सम्यक ज्ञानी आहे त्यांनी अनेकांत आणि धर्मात्मक वस्तूची शाद्वाद पद्धतीने, सप्तभंग पद्धतीने, श्रुत ज्ञानाच्या द्वारे, नय ज्ञानाच्या द्वारे जशाच्या तसे वस्तू व्यवस्था सांगितली, तर त्या वक्त्याच्या वचनाला सुद्धा परंपराने, उपचाराने सूत्राचं ज्ञान होण्यासाठी निमित्त आहेत. म्हणून अशा प्रकारे मूळ सर्वज्ञ आणि त्या सर्वज्ञापासून परंपराने आलेल्यांची आणि जे आचार्य गंधर्वादी ते सांगतात, आम्ही सर्वज्ञ भगवंताने जे सांगितलेलं आहे, त्यांच्या ज्ञानामध्ये जे झळकलेलं आहे, जाणलेलं आहे, दिव्यधुनीमध्ये सांगितलेलं आहे, तेच आम्ही सांगतो. त्याला सोडून अन्य दुसरं आम्ही काहीही सांगत नाही. पण ते सुद्धा काय करतात, सर्वज्ञालाच साक्षी देतात. आणि सर्वज्ञांना विचारलं तर सर्वज्ञ भगवान म्हणतात, 6 द्रव्याचं विश्व हे सूत्र आहे. मग त्यांचं जसं स्वरूप आहे तसं माझ्या ज्ञानात झळकलंय, म्हणून मी काही वेगळं माझ्या मनाचं काही सांगितलं नाही. वस्तूची व्यवस्था जशी आहे तसंच मी सांगितलेलं आहे. म्हणून मी माझं काही सांगितलं नाही, वस्तूची व्यवस्था जशी आहे तशी सांगितली. यामुळे शेवटी सगळे वस्तू जशी आहे त्या वस्तूच्या अनुसार केलेले कथन आणि त्या कथनामध्ये समारोपाचा अभाव असेल आणि अनेकांत आणि धर्मात्मक वस्तू प्रमाणाने जाणून शाद्वाद कथन पद्धतीने, सप्तभंग कथन पद्धतीने, नय कथन पद्धतीने, श्रुतज्ञान पद्धतीने, अर्पित अनर्पित रूपाने जो कथन करत असेल आणि त्यांचे वचन सुद्धा काय आहेत, आपणाला निमित्त पडतात. मग आपल्यामध्ये सूत्राच्या नक्कीचा जो निर्णय झाला, ती ज्ञान पर्याय आपली उपादान आहे. त्या ज्ञान पर्यायाने सहित आपला जीव उपादान आहे. आणि सांगणारे कोणी जीव असतील तर ते जीव आणि त्यांचे वचन आणि त्यांच्या वचनातून, त्या वाचक शब्दातून वाच्य भावार्थरूप वस्तू हे जर ग्रहण केलं तर ते आपलं नक्कीचं सम्यक ज्ञान म्हटलं जातं. म्हणून परोक्ष ज्ञानाचे 5 भेद सांगितले न्यायदीपिका आदी अनेक ग्रंथामध्ये. कोणते 5 भेद सांगितले? हे स्मृती प्रत्यभिज्ञान. सांगा 5 नाव सांगा. स्मृती प्रत्यभिज्ञान, त्याच्यानंतर अनुमान, हे स्मृती प्रत्यभिज्ञान एक राहिलं अजून, अनुमान आणि आगम. ताईला नाही सांगताय. हॅलो
मग स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. आगम. स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम. आगम. आगमाची व्याख्या काय केली? प्रामाणिक पुरुषांनी सांगितलं. प्रामाणिक पुरुषांच्या द्वारे सांगितले गेलेले वचन. त्याच्यामध्ये थोडस एका वाक्य पाहिजे. आप्त वाक्य निबंधनम ज्ञानम आगम सूत्र. मग प्रामाणिक पुरुषाच्या द्वारे सांगितलेल्या वचनाला निमित्त करून भावार्थरूप जी ज्ञानाची पर्याय झाली, त्या भावार्थरूप ज्ञानाच्या पर्यायाचं ज्ञान आहे आगम ज्ञान. मग तिथेही काय झालं? प्रामाणिक पुरुषाच्या द्वारे सांगितलेल्या वचनाला ऐकून श्रोत्याला भावार्थरूप जी ज्ञान पर्याय उत्पन्न झाले, त्या भावार्थरूप ज्ञान पर्यायाचं नाव आगम. जी ज्ञप्ती, निर्णय. मग असं या ठिकाणी काय केलं आचार्यांनी? श्रुत ज्ञानाचं लक्षण करताना ही त्या ठिकाणी व्याख्या केली. आणि याच्यामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभवी तिन्ही प्रकारच्या दोषांनी रहित हे सूत्राचं काय आहे? लक्षण आहे. पुढे टीका. प्रथम तो श्रुत ही सूत्र आहे. पहिल्यांदा काय आहे? श्रुत आहे तेच सूत्र आहे. श्रुत आणि सूत्र वेगळं नाही. सूत्राची ज्ञप्ती म्हणा किंवा श्रुत ज्ञान म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. और वह सूत्र भगवान अनंत सर्वज्ञ के द्वारा स्वयं जानकर उपदिष्ट शात्कार चिन्ह युक्त पौद्गलिक शब्द ब्रह्म है. मग ते जे सूत्र आहे ते कसं आहे? भगवान अनंत सर्वज्ञाच्या द्वारे स्वयं जाणून आणि उपदिष्ट म्हणजे कथन केले, न जाणता कथन केलेलं नाही. जे स्वयं पहिल्यांदा जाणले आणि मग जाणून त्यांनी काय केलं? उपदिष्ट म्हणजे कथन केले. म्हणून प्रत्येक तीर्थंकर त्यांची विशेषता आहे की तीर्थंकर जेव्हा दीक्षा घेतात आणि दीक्षा घेतल्यापासून मौन राहतात, केवळ ज्ञान होतोर कधी बोलतच नाहीत. आदिनाथांनी दीक्षा घेतली, 1000 वर्षानंतर केवळ ज्ञान झालं. तर 1000 वर्षापर्यंत आदिनाथ मौन होते. महावीर दीक्षा घेतली, 12 वर्ष तपश्चर्या केली, मौन होते. मग तीर्थंकर जन्मता द्वादशांगाचे पाठी, शाईक सम्यदृष्टी, पूर्ण श्रुत ज्ञानाला जाणणारे, पण दीक्षा घेतल्यानंतर काहीही बोलत नाहीत, मौन राहतात. आणि केवळ ज्ञान झाल्यानंतर देवीधुनीच्या द्वारे सांगतात. विशेषतः तीर्थंकराची ही आहे. मग 12 वर्ष भगवान महावीराने दीक्षा घेतल्यानंतर 12 वर्ष मौन होते.
हम्म. आदिनाथ 1000 वर्ष मौन होते. मग मौन राहण्याचं कारण काय आहे? कशासाठी मौन राहिले? तुम्ही पण मौन राहता का नाही? कधी स्वतःची कधी पर्याय जी आहे ती बाहेर मौन राहणे म्हणजे स्वतःची जी पर्याय जी बाहेर राहते त्याला वारंवार स्वतःच्या स्वस्वभावामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून महावीरांना मौन साधना धारण करून 12 वर्ष बाहेर जाणाऱ्या, बाहेर म्हणजे आता का पंचेंद्रियाच्या विषयाची काही नाही, तर 6 द्रव्यगुण पर्याय भेद अशामध्ये जाणाऱ्या विचाराला आत आणण्यासाठी 12 वर्ष मौन राहून तपश्चर्या केली. तेव्हा कुठे शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये छपक शनीवरती आरूढ झाले. तेव्हा त्यांना केवळ ज्ञान झालं. म्हणून सांगितलं जातं की तीर्थंकर काय करतात, दीक्षा घेतल्यापासून प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात. तसं बाहेरच्या लौकिक प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात आणि अनेक प्रकारच्या प्रयोगामधून काहीतरी सिद्ध केलं जातं. काहीतरी साध्य सिद्ध करण्यासाठी प्रयोग केले जातात. तर 8वी 9वीच्या मुलाला प्रयोगशाळेमध्ये घेऊन जातात. ती काचेची बाटली, नळी, अमुक तमुक, त्याच्यामध्ये काहीतरी लिक्विड टाकतात, त्याच्यामध्ये कागद टाकतात, मग त्या कागदाचा काय रंग बदलतो, अमुक अमुक जी काय असेल, मग तिथे प्रयोगशाळेमध्ये घेऊन त्या ठिकाणी काहीतरी साध्य सिद्ध करून दाखवतात. हे प्रयोगाचं प्रयोजनच साध्याची सिद्धी करणे आहे. तसं हे अरहंत होण्याच्या पूर्वी मुनी दीक्षा घेतल्यानंतर आपली अंतरंगामध्ये ही एक प्रयोगशाळा आहे. मग त्या प्रयोगशाळेमध्ये वारंवार स्वशुद्ध आत्म्याला विषय करण्याचा अनुभव केला आणि अनुभवानंतर बाहेर आले. मग बाहेर जाणाऱ्या पर्यायाला वारंवार आत आणण्याचा प्रयत्न केला. आणि ती पर्याय जेव्हा शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये छपक्षणी आरूढ होतात, मग तो उपयोग काय जातो? तो उपयोग एक अंतर्मुहूर्त एका विषयामध्ये स्थिर झाला. मग जो उपयोग एका विषयामध्ये अंतर्मुहूर्त स्थिर झाला, त्या अंतरंगातल्या केलेल्या प्रयोगाच्या द्वारे अंतरंगातून केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली. म्हणून म्हटलं जातं, तेरी प्रयोगशाला विस्मय कैवल्य कला में उमड़ पड़ा विश्व का वैभव. अरे अरण भगवान, तुमची प्रयोगशाळाची विस्मय आहे की तुमच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केल्यानंतर संपूर्ण विश्व तुमच्या ज्ञानामध्ये झळकलेलं आहे. मग अशी आपणही आपले द्रव्य, आपले गुण, आपले पर्याय, ही आपणही एक प्रयोगशाळा आहे. ते प्रयोग करणारे आपणच, ज्याचा प्रयोग करायचा ते आपणच, ज्याच्याद्वारे प्रयोग करायचा ते आपणच, आणि त्या प्रयोगाचं मिळणारं फळ आपल्यालाच आहे. दुसऱ्या अन्य कोणाला नाही, नव्हते आणि पुढे मिळणार नाही. म्हणून आचार्य म्हणतात की मनुष्याचं जीवन ही एक प्रयोगशाळा आहे. पण आपण आपल्याला बाहेर प्रयोगशाळा दिसते, विमान झाले,
रॉकेट झाले, स्पुटनिक झाले, यान झाले, टीव्ही निघाले, मोबाईल निघाले, या सगळ्या प्रयोगशाळा बाहेरच्या दिसतात. पण त्या बाहेरच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणारा आत्मा ज्ञान स्वरूप आहे. तो आपल्यामध्ये प्रयोग करत नाही, बाहेरच्या वस्तूमध्ये प्रयोग करतो. म्हणून तिथे सांगितले, गाणं होतं पूर्वी 30-40 वर्षाच्या पूर्वी. त्यांनी काय सांगितलं, जीवन हे एक बंदी शाळा आहे. मग जीवन बंदी शाळा नाही, जीवन मोक्षाची शाळा आहे. या जीवनातून मुक्त प्राप्त करतात, बंधनामध्ये बद्ध नाही. भले आता शरीरामध्ये आहे म्हणून जीवन हे बंदी शाळा म्हटले, पण या जीवनरूपी बंदी शाळेमधूनच जीव अबंधरूपी आत्म्याचा अनुभव करून सम्यक दर्शन प्राप्त करून जीवनातून मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणून मग अशा प्रकारे सूत्र भगवान अनंत सर्वज्ञाच्या द्वारे स्वयं जाणून कथन केलेले. ते कसे आहे परत, शात्कार चिन्हयुक्त. शात शब्द, शात कथनची किस अपेक्षा से. मग शात व चिन्ह, शात्कार कथनचित कोणत्या अपेक्षेने, म्हणजे काय, शात्कार चिन्हाचा अर्थ काय, कथनचित कोणत्या अपेक्षेने म्हणजे काय, म्हणजे वेगवेगळ्या नयाच्या अपेक्षेने ना सर, वेगवेगळ्या पर्यायाच्या अपेक्षेने, गुणाच्या अपेक्षेने किंवा भेदाच्या अपेक्षेने, अभेदाच्या अपेक्षेने. त्याला आचार्य काय सांगतात, चार पदार्थाद्वारे चिन्हांकित द्रव्य, द्रव्य गुण पर्यायात्मक. द्रव्य गुण पर्यायात्मक संपूर्ण वस्तू द्रव्यार्थिक निर्णय कथनचित नित्य आहे. द्रव्य गुण पर्यायात्मक संपूर्ण वस्तू कथनचित पर्यायात्मिक निर्णय अनित्य आहे. याचं नाव शात कथनचित कोणत्या अपेक्षा नाही. असं नाही की द्रव्य द्रव्य दृष्टीने नित्य आणि पर्याय पर्याय दृष्टीने अनित्य, असं नाही. वस्तू द्रव्य गुण पर्यायात्मक वस्तू हे द्रव्य दृष्टीने पाहिली तर ती नित्य आहे, नित्य आहे. आणि द्रव्य गुण आणि पर्यायात्मक अशी संपूर्ण वस्तू ही जेव्हा पर्यायाने बघतो तेव्हा ती अनित्य आहे. हिला म्हणत शात कथनचित एका अपेक्षा नाही, शात कथनचित एका अपेक्षा. म्हणून समयसार मध्ये समयसार पूर्ण ग्रंथ लिहिला, अमृतचंद्र आचार्याने टीका लिहिली. मग ते संपूर्ण ग्रंथ झाल्यानंतर परत शाद्वाद अधिकार सुरू झाला. शात्कार म्हणा किंवा शाद्वाद अधिकार. मग तिथे शंकाकाराने शंका मांडली की संपूर्ण समयसार तुम्ही अनेकांत वस्तूचे कथन शाद्वाद पद्धतीने केलेलं आहे. मग परत वेगळा शाद्वाद अधिकार का सांगता, अशी तिथे शिष्याने प्रश्न विचारला. मग तेव्हा तिथे आचार्याने सांगितलं, मी तर संपूर्ण समयसार मध्ये अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद पद्धतीने सांगितले, पण त्याच्यामध्ये अनेक काही दोष शिल्लक राहिले असतील तर त्या राहिलेल्या दोषाचं शोधन करण्यासाठी मी शाद्वाद अधिकार लिहित आहे.
जे तिथे तर सांगितलं तरी तिथे काही राहिलं असेल तर तिथे काय केलं, शाद्वाद अधिकार लिहिला. मग शाद्वाद अधिकार लिहून मग परिशिष्ट लिहिले, 47 नाही लिहिले. मग समयसार ग्रंथ संपवला. मग तिथे शाद्वाद अधिकारामध्ये सांगितलं, द्रव्य गुण पर्यायात्मक संपूर्ण वस्तू द्रव्यार्थिक ज्ञान नित्य आहे. आणि तीच वस्तू द्रव्यगुण पर्यायात्मक संपूर्ण वस्तू पर्यायार्थिक ज्ञाने अनित्य आहे. असं जीवादी 6 द्रव्य नित्य आणि अनित्य आहेत असे कथन केले. म्हणून इथे सांगितलं की स्वयं जाणून मग कथन केले. म्हणून सर्वज्ञ भगवान तीर्थंकर द्वादशांगाचे पाठी आहेत. परोक्ष द्वादशांगाचं पूर्ण ज्ञान आहे, पण प्रत्यक्ष ज्ञान नाही. श्रुत ज्ञान परोक्ष आहे. परोक्ष श्रुत ज्ञान होतं आणि त्या परोक्ष श्रुत ज्ञानामध्ये दीक्षा घेतल्यापासून बोलत नाही ते. आणि जेव्हा पूर्ण केवळ ज्ञान होतं, पूर्ण केवळ ज्ञानामध्ये संपूर्ण वस्तू झळकतात आणि झळकल्यानंतर संपूर्ण वस्तूला जाणते आणि संपूर्ण वस्तूला जाणल्यानंतरच बोलतात. तोपर्यंत ते बोलत नाहीत. मग असं शात्कार चिन्हयुक्त कोणाही पौद्गलिक शब्द ब्रह्म, मग त्यांच्या वचनाला शब्दाला पौद्गलिक शब्द ब्रह्म का म्हटलं? शब्द ब्रह्म म्हणण्याचं कारण काय? कारण शात्कार असल्यामुळे ना सर. शात्कार चिन्हाने युक्त आहे. मग पौद्गलिक शब्द ब्रह्म का म्हटलं? शब्दाच्या द्वारे ब्रह्म म्हणजे स्थायी द्रव्याच्या वस्तूचं स्वरूप दाखवले. म्हणून त्या संपूर्ण विश्व, ब्रह्म म्हणजे संपूर्ण विश्व पकडायचं का इथे? संपूर्ण विश्व 6 द्रव्याचं. मग त्या शब्दाच्या द्वारे संपूर्ण विश्वाचं, ब्रह्माचं म्हणजे विश्वाचं कथन केलं गेलं, म्हणून त्याला शब्द ब्रह्म संज्ञा दिली जाते. आणि ती शब्द ब्रह्माच्या द्वारे संपूर्ण विश्वाचं कथन शात्कार चिन्हाच्या द्वारे केलं. संपूर्ण विश्वाचं शब्दाच्या द्वारे, वाचक शब्दाच्या द्वारे घट, पट, चौरंग, पुस्तक, खुर्ची, टेबल, पेन, पेन्सिल हे शब्द त्या वस्तूला दाखवतात की नाही? मग वाच्य वाचक संबंध आहे की नाही? आहे. जेव्हा घट शब्दाने घट वस्तूला दाखवलं तर तो शब्द काय झाला? घट या वस्तूच्या ब्रह्माला, स्वरूपाला दाखवणारा. तसं विश्व हे विश्व किंवा हे ब्रह्म 6 द्रव्याचा समूह आहे. आणि अशा 6 द्रव्याच्या समूहाच्या विश्वाला शब्द ब्रह्माच्या द्वारे, पुद्गलाच्या द्वारे, वाचक शब्दाच्या द्वारे वाच्य वस्तूकडे दाखवून दिलं. मग वाचक शब्दाच्या द्वारे वाच्य वस्तूला दाखवून त्या वाच्य वस्तूचं ज्ञान जे झालं, ते ज्ञान जीवाचा स्वभाव आहे. शब्द वाचक शब्द आणि वस्तू वाच्य हे दोन्ही ज्ञेय आहेत.
आणि या दोघांना जाणणारा ज्ञान आहे. म्हणून पंचास्तिकामध्ये सुरुवातीला आचार्यांनी समयाची चर्चा केली. त्या समयाची चर्चा करत असताना आचार्यांनी समयाचे 3 भेद केले. कोणते 3 भेद केले लक्षात आहे का तुम्हाला? आहे सर, समयाचे 3 भेद मध्ये ते हे सांगितले होते सर, तुम्ही लिहून दिलेलं आहे सर हे. आठवत का? नाही आठवत सर. अर्थ समय, शब्द समय आणि ज्ञान समय. अर्थ समय, ज्ञान समय. अर्थ समय, शब्द समय आणि ज्ञान समय. समय आणि ज्ञान समय. मग आचार्य म्हणतात काय? आचार्य म्हणतात मी या ठिकाणी ज्ञान समयाची चर्चा करणार आहे, ज्ञान समय दाखवणार आहे. अर्थ समय आणि शब्द समय मुख्य नाही. म्हणून अर्थ समय, शब्द समय ज्ञेय आहे आणि ज्ञान समय ज्ञाता आहे. हे मुख्य ज्ञाता आहे. मग ज्ञान समयाचे किती भेद सांगितले होते तुम्हाला? ज्ञान समयाचे 3 भेद होते का? ज्ञान समयाचे तर एकच भेद ना सर. आता अर्थ समय घेतला तर पदार्थ शब्द सोडून द्या. आता फक्त ज्ञान समय आहे. त्या ज्ञान समयाचे किती भेद सांगितले होते मुख्य रूपाने? 3च भेद सांगितले होते सर. कुणाचे? ज्ञान समयाचे. कोणते सांगितले होते? शब्द एक सांगा सर, म्हणजे मग लगेच लक्षात येते सर. लगेच 3 घेतले ते ज्ञेय आणि न्यायक मध्ये घेतले. आता फक्त अर्थ समय, शब्द समय सोडून द्या. फक्त आता ज्ञान समय आहे. त्या ज्ञान समयाचे किती भेद सांगितले होते? मुख्य ज्ञान समयाचे किती भेद घेतले होते? ज्ञान समयाचे मुख्य 2 भेद घेतले होते. प्रत्यक्ष, परोक्ष, प्रमाण नाही. प्रत्यक्ष, परोक्ष, प्रमाण. प्रमाण नाही म्हणा किंवा प्रत्यक्ष परोक्ष म्हणा. प्रमाण नाही आणि प्रत्यक्ष नाही आणि परोक्ष नाही. प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. ज्ञान समय. प्रत्यक्ष ही ज्ञान समयाचे भेद. प्रमाण ज्ञान आणि नाही ज्ञान किंवा प्रत्यक्ष ज्ञान किंवा परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. प्रमाण म्हणा, नाही म्हणा, स्पष्ट म्हणा, अस्पष्ट म्हणा. प्रमाण हे मुख्य भेद. प्रमाणाचे 5 भेद. मग प्रमाणाचे परत 5 भेद, नयाचे भेद 5 भेद. हे सगळे त्या 2 मधून उत्पन्न झालेले सगळे भेद. 7 नंबरचा चार्ट. मग आपल्या ज्ञानामध्ये एवढ्या ज्ञान समयाचे एवढं मोठं भांडार आपल्यामध्ये आहे. म्हणून लिहून घेतलेल्या आपल्या वह्या परत एकदा 2 वेळा रिव्हिजन करायच्या. हो सर. लिहून घेऊन नुसतं तिथे ठेवलं तर काही उपयोग नाही. हे नांदेड मध्ये लिहून दिलेलं आहे सर तुम्ही सगळं. मला आणि चिंके मॅडमला. केवळ ज्ञान धरलं तुम्हाला सगळं जाणचाल, काय काळजी करायचं कारण नाही. आता जरी एक शिवक्षम ज्ञान आहे, पराधी ज्ञान आहे, इंद्रिय जनित आहे, मानस जनित आहे, कर्माच्या क्षोभक्षम जनित आहे, याला काहीही किंमत नाही. बाहेरचं काही लक्षात राहिलं न राहिलं त्याची काळजी करू नका.
मी अनादि अनिधन न्यायक आहे, न्यायक होतो, न्यायक राहणार. एवढं जरी आपल्याला लक्षात राहिलं तर आपण केवळ ज्ञान प्राप्त करून निर्वाणाला जातो. तरी आचार्य सांगतात, जो जो जीव स्त्रेनी आरूढ होतो उपशमतिनी छपक्षणी, तर छपक्षणी उपशमतिनी चढणाऱ्या जीवाला द्वादशांगाचा पाठी झाल्याशिवाय स्त्रेनी आरूढ होता येत नाही. म्हणून या अपेक्षेने आपणाला क्षोभक्षम ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. आणि जेवढी आपली ज्ञानाची धारणा असते, धारणेचा क्षोभक्षम असतो, स्मरण असतं, तेवढी आपली ध्यानाची स्थिरता वाढत असते. जी ध्यानाच्या स्थिरतेसाठी हे पूर्वचर निमित्त कारण आहेत. आणि हे पण कथनचित उपादेय आहे आणि ध्यानाची वेळेला हेही आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, अनेक दृष्टीने अनेक पैलूने, तसं फुलपाखरू अनेक झाडावरती बसून मध घेतो, तसं आपल्याला चारी आणि युगाच्या ग्रंथाचा अध्ययन करून चारी आणि युगामधून थोडा थोडा मध गोळा करायचा, ज्ञानाचा क्षोभ वाढवायचा. आणि या जन्मामध्ये जेवढं आपण धारणा करून निघतो तेवढं पुढच्या जन्मामध्ये न शिकण्यासाठी आपली तयारी आहे. जसं आपण कामाला लागलो, प्रॉव्हिडंट फंड कापतात, तो महिन्याचा घेतलेला प्रॉव्हिडंट फंड 25, 30, 40 वर्षानंतर व्याजासहित रक्कम परत देतात. तशी आपली जिनवाणीचा श्रुत ज्ञानाचा साठा तो काय करतो, केवळ ज्ञान सहित व्याजासहित परत देऊन टाकतो आपल्याला. म्हणून आपल्याला जीवनामध्ये जेवढं जास्तीत जास्त अध्ययन करा, चिंतन मनन वाढवा, धारणा वाढवा, अनेक ग्रंथाचं अध्ययन करा. प्रत्येक आचार्यांच्या प्रत्येक ग्रंथामध्ये पारिभाषिक शब्द वेगळे मिळतात, वस्तूची सिद्धी वेगळ्या वेगळ्या प्रकारे केले जाते. मग आपल्या ज्ञानामध्ये बहुविध ज्ञानावण कर्माचा क्षोभक्षम होतो. आणि जेव्हा जसं शाळेमध्ये शिक्षक अष्टपैलू असतो, तर त्याचं शिकवण एक विशिष्ट असतं. आणि जे अष्टपैलू नसतात, सामान्य असतात, त्यांचं शिकवण सामान्य असतं. तसेच जिनवाणीमध्ये चारी आणि युगाच्या माध्यमातून प्रत्येक आचार्याच्या विशेष पारिभाषिक शब्दातून वस्तूची सिद्धी, ह्याच्यामुळे काय तर विशिष्ट अष्टपैलू प्राप्त होतात. किंवा रत्न आहे, त्या रत्नाला जेवढं जेवढं तुम्ही पैलू पाडतात तेवढे ते रत्न काय होतं, चमक जातं. तसं आपल्या या ज्ञानाला वारंवार चारी आणि युगाच्या माध्यमातून वाचून काय करा, त्याला पैलू तयार करा. तर उद्याच्याला आजचे श्रोता कसे त्यांना दररोज नवीन नवीन काय दिलं तर ते ऐकायला येतात. आणि ते जुनं सांगत गेलं, विशेष काही नाही सांगत गेलं तर येत नाही. म्हणून महाराज येणाऱ्या श्रोत्याची संख्या जरी वाढली नाही, आहे तेवढे श्रोते जरी त्या वक्त्याने ठेवले कायम, तरी पुष्कळ कार्य होत. आणि आहे ते श्रोते कायम ठेवण्यासाठी त्याला अनेक पैलूने वस्तू उघडून दाखवली तर ते लोक काय करतात, आपोआप येतात. आणि त्यांना अनेक पैलूने उघडून दाखवली नंतर मग कंटाळून पुढे काय करतात, मग श्रोते बंद होतात
आणि श्रोते बंद नाही तर वक्ता म्हणतो कोण येत नाही आता बंद करू. याप्रमाणे आता पण आपला ताल झालेला आहे. बंद करूया. बाकी चर्चा उद्या त्याला पाहूया. हो. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मन पर्याय ज्ञान, केवल ज्ञान या 5 पर्यायाने रहित, उपाधीने रहित, एक नित्य ज्ञान मात्र, निरुपाधी, विशेषणाने रहित, विशेष्य, एक सामान्य मात्र, केवल दर्शन, केवल ज्ञान मात्र, अभेद एकाकार, अनादि अनिधन, सत्सामान्य मात्र, निज शुद्धात्मा द्रव्य आहे. जाणणे 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 मात्र, ज्ञान 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 मात्र, उपयोग 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 शुद्ध मात्र, चेतना 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 मात्र, शुद्ध स्वरूप, स्वसंवेदन स्वरूप, स्वसंवेदन गम्य स्वरूप, अतींद्रिय महान पदार्थ आहे. विषय रूप अतींद्रिय ज्ञान स्वरूप आहे. अतींद्रिय प्रमिती फल स्वरूप आहे. अतींद्रिय विषय, अतींद्रिय ज्ञान, अतींद्रिय फल स्वरूप आहे. अतींद्रिय विषय, अतींद्रिय साधन, अतींद्रिय प्रमिती फल या 3 प्रकारच्या विकल्पाने रहित एक चैतन्य मात्र, अखंड कारण परमात्मा आहे. आहे आहे आहे. ओम शांति शांति शांति. विसर्जन. नमो अरिहन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां, नमो अरिहन्ताण, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां, नमो अरिहन्ताण, नमो सिद्धाणं, नमो
विसर्जन. शास्त्र की जय. शिवानी माता की जय. अनंतानंद चित्त भगवान की जय. आचार्य कृष्ण महाराज नमस्तो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.